किती घाबरताय तुम्ही? हां, सतत असंच राहतं तुम्ही टेन्शनमध्ये. हां, काय नाव तुमचं? माईकवर बोला. एकनाथ रणमिळे. एकनाथ, ठीक आहे. शनी खूप पीडित आहे तुमच्या, ठीक आहे. शनी पीडा लागलेली आहे, म्हणून काय करायचं, दर शनिवारी आपल्याला शमीपत्र माहिती आहे? शमीचं झाड, शमीचं झाड माहिती आहे? विचारून घ्या. शमीच्या झाडाखाली एक दिवा लावायचा, ठीक आहे. मोहरीच्या तेलचा, मोहरीच्या तेलचा दिवा लावायचा दर शनिवारी, ठीक आहे. हनुमान चालीसा दर शनिवारी, दर मंगळवारी. आता काय करता का तुम्ही पूजा पाठ? नाही. देवांनी काय बिघडलं असं तुमचं? का नाही करत? खरंय ते सांगतो. हां, जे खरंय ते आपण पूजेत नाही करत. ते तर बरोबर आहे, पण करत का नाही? हां, करणंच होत नाही. नाही तर त्यांना बोलून घ्या, तुम्ही आमची पूजा करा. त्यांना बोलून घ्यायचं, सकाळी सकाळी या. हां, रामजी तुम्ही पण या, कृष्ण तुम्ही पण या, हनुमानजींना पण बोलून घ्या, माझी पूजा करा. तसं चालत नाही बाबा. दररोज कमीत ते कमी 10 मिनिट, प्रत्येक माणसाला 10 मिनिट तरी काढलं पाहिजे, ठीक आहे ना. 10 मिनिट तरी काढा. हां, ठीक आहे. आता जे मी उपाय करणार की नाही? उपाय जे मी सांगितलं उपाय करणार की नाही? नाही, जे करता येईल ते करू. थोडे दिवस करणार. 11 शनिवार करायचे कमी ते कमी. किती? 11 शनिवार, ठीक आहे. त्याच्या कमी नाही. 11 शनिवार आपल्याला करायच्या. आता जे सांगितलंय ना ते करा. तुम्ही सोबत कोणी आलेलं आहे का? कोण आहे? तुम्ही लक्ष द्या यांच्यावर. तुमचं लक्ष नाही आहे. 11 शनिवार यांना करायचे बरं का. मला सांगा की हां यांनी केलं, ठीक आहे. 11 शनिवार केला, 100% यांना फायदा पडणार, ठीक आहे. अजून काय विचारायचं? काय नाही, जेवणाला थोडा त्रास आहे. हो, पोटामध्ये. अच्छा अच्छा. तर काय करा, ते दर शनिवारी जे सांगते ते करा, ठीक आहे. नंबर 2, अमावस्या आली ना त्या दिवशी वजनी बरोबर एकदा, जे बाजरी राहते ना, बाजरी माहिती आहे? हां, ते कबुतरांना खायला देतो ना आपण. हां, ते बाजरी तुम्हाला दान करायचे. किती? वजनी बरोबर. वजनी बरोबर जेवढं वजन आहे ना आपलं तेवढं बाजरी दान करायचे. आणि वजन पण खूप कमी आहे, खूप स्वस्तमध्ये काम होऊन जाईल तुमचं, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आशीर्वाद. चला. कामाबद्दल खूप लय त्रास. एक तर मनात आत्तापर्यंत हे डिसाईड केलं नाही आपल्याला करायचं तरी काय, जॉब करायचं, व्यापार करायचं. माईक घ्या ना बघा. काय करायचं बेटा? मी खूप एक्झाम दिल्या पण काही झालं नाही आतापर्यंत. ओके. आपण स्पिरिच्युअली काय करतो का? जॉब पण करतो, 8 घंटे स्पर्धा परीक्षा. अच्छा, ठीक आहे. आता एक काम करा, एक तर स्पर्धेची परीक्षाची तयारी करताना आपलं जे तोंड आहे ना ते पूर्व दिशेकडे ठेवायचे. कुठे? पूर्व दिशेकडे. नंबर 2, जिथं आपला सिस्टम आहे ना, म्हणजे जे आपण पुस्तक वगैरे वाचताय ना तिथं मोरपंखी ठेवा, मोरपंख, ठीक आहे. आणि नंबर 3, दररोज आपल्याला जे केसर असतो ना, केसर, हा मंगल पर्वत आहे आपला, हा मंगल, ठीक आहे. तर केसर इथं हे करून आपल्याला केसर लावायचे दररोज, ठीक आहे. हे 3 उपाय करा, निश्चितपणे आपल्याला सफलता भेटेल, यश भेटणार, ठीक आहे. आणि भाग्य आणि कर्म दोघांच्या त्या दिवशी मेल झाला ना आपलं काम होऊन जाईल, ठीक आहे. फक्त तयारी करत राहा आणि भाग्य जर सपोर्ट नाही करत काय होणार नाही, ठीक आहे बेटा. आशीर्वाद. चला. खूप म्हणजे याच्या हाताने ना पैसे खूप खर्च होतं है ना, पैसे टिकत नाही ना. काय करायचं, हा आपला शुक्र पर्वत आहे, याला काय म्हणतात? शुक्र, ठीक आहे. गुलाबच्या इत्र तर शुक्रवारी इथं लावायचे, ठीक आहे. गुलाबच्या इत्र लावायचे. नंबर 2, आपल्या घरी उत्तर दिशेला एक लाल कपडा बिछून कुबेर कलश ठेवायचे. कुबेर कलश म्हणजे काय? एक कलश घ्या, त्याच्यामध्ये तांदूळ भरा, हां, 11 कमलगठ्ठा माहिती आहे ना, कमलगठ्ठा, एक लाल सुपारी आणि एक सिक्का ठेवायचा, ठीक आहे. याला आपण कुबेर कलश म्हणतो. ते उत्तर दिशेला ठेवा. उत्तर दिशेला जर
कलश ठेवला ना आणि पैसे आले आपल्याकडे, जेवढे पैसे आले ते तिकडे ठेवायचे. 10 मिनिटासाठी ठेवा, पण ठेवायचे. ठीक आहे, तेवढा करा. हे उपाय करा, पैसे पण येणार आणि पैसे टिकणार पण. ठीक आहे बेटा, आशीर्वाद. चला. खूप भयंकर पितृदोष आहे यांना. हो, 2 पिढीपासून पितृदोष चालू आहे. ठीक आहे. नंबर 1, पितृदोषमुळे संतती सुख भेटणार नाही. ठीक आहे. आता आहे का यांना संतती, काय अपत्य वगैरे नाही आहे ना, संतती सुख भेटणार नाही. तर आधी काय करायचं, पितरांसाठी मी जे उपाय सांगतो ते त्यांना सांगा. नंबर 1, दर अमावस्येला एक मातीच्या काहीतरी भांडं घ्या, त्याच्यामध्ये गोड दूध आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचं, ते पिंपलाच्या झाडाखाली ठेवा. नंबर 2, कोणतंही एक अमावस ते एक बामणाला वस्त्रदान करा. ठीक आहे. नंबर 3, दर अमावस्येला आपल्या पितरांचे स्मरण करून आपल्या जे सीधा राहतो ना, सीधा ते दान करायचे. ठीक आहे. हे 3 ही वस्तू त्यांना सांगा. हो हो हां बेटा, एक त्यांना सांगा, त्यांच्या वजनी बरोबर सप्तधान्य दान करायचे. सप्तधान्य. ठीक आहे. जेवढं वजन आहे ना तेवढा अमावस्येला. हां, हे 4 उपाय सांगा, निश्चितपणे काम होईल. ठीक आहे. हो, खूप खूप आशीर्वाद. आयुष्यात खूप अडचणी आहे. आता आर्थिक अडचणी खूप जास्त आहे आणि जे पर्सनल लाईफ म्हणजे जे ज्यांच्या वैवाहिक जीवन आहे ना, तो पण एकदम बिघडलेला आहे. त्याचं कारण एकच आहे, केमद्रुम दोष म्हणून एक दोष राहतो. ठीक आहे. तो दोष लागलेला आहे. त्या दोषची शांती करणं फार गरजेचं आहे. तर काय करायचं, नंबर 1, पौर्णिमा आली ना, पौर्णिमाच्या रात्री गायीचं दूध असतो ना, त्याच्याने दूध आणि अर्घ द्यायचं. जसं आपण सूर्यदेवाला पाणी देतो ना, तसं दूध व्हायचं. ठीक आहे. नंबर 2, दूध चंद्रदेवाला, हो चंद्रदेवाला पौर्णिमाची रात्री. ठीक आहे. नंबर 2, दर गुरुवारी 16 गुरुवारपर्यंत गायला फुटाण्याची डाळ आणि गोड हे दोन्ही तुम्हाला खायला द्यायचे. ठीक आहे. नंबर 3, आपण जिथं राहतो ना, म्हणजे तुमचा भाऊ जिथं राहतो तिकडे तुम्ही एकदा बघा, ईशान्य कोणला काहीतरी घाणेरडा सिस्टम ठेवलेला आहे त्यांनी. ठीक आहे. ते दिशा एकदम स्वच्छ करायच्या, स्वच्छ ठेवायच्या, नाहीतर यांना शारीरिक त्रास भरपूर होणार. हो, ईशान्य कोणला. हा, ते अडचणी जे येतात ना, ते त्या दोषमुळे, जे मी दोष सांगितला आहे त्याच्यासाठी तुम्ही त्यांना हे दोष बद्दल उपचार सांगा, होऊन जाईल. नाही, फोटोची गरज नाही आहे. ठीक आहे. ठिकाण, जन्म ठिकाण. ठीक आहे. हो, तो तुम्हाला अप्रिलपर्यंत थांबवा लागेल. ठीक आहे. अप्रिल म्हणजे येणार अप्रिल. थोडेसे दिवस लागणार, पण काही टेन्शन घेऊ नका. तुमच्या मनात जे टेन्शन आहे ना, ते काय झालं, व्यवस्थित आहेत की नाही, तर काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे ना. एकदम टेन्शन घेऊ नका. फक्त काय करा, फोटोच्या पाठीमागे 9 नंबर लिहा. 9 नंबर लिहून आणि उत्तर दिशेला ठेवून द्या तुम्ही. आणि आपलं जे पितर आहे ना, आपले पितरांच्या नावाने एक नारळ दक्षिण दिशेला ठेवायचं. कुठे? दक्षिण दिशेला. दक्षिण दिशेला नारळ ठेवा. फक्त तेवढा. हो, फक्त नारळ ठेवायचं. ठीक आहे. खूप खूप आशीर्वाद तुम्हाला.